हॅलो हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताना माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी ना एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. तर चला तर मग वेळ नाही घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्हाला तर माहितीच आहे की उन्हाळा खूप असा कडक आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ना असे मस्त मस्त छान छान आहे ना आंबे यायला सुरुवात झाली आणि असं थंड काहीतरी खावं असं वाटतं ना, त्यासाठी ना घरच्या घरी मी तुमच्यासाठी एक खास अशी रेसिपी घेऊन आली, म्हणजे आईस्क्रीम. तर तुम्हाला तर थंबनेलवरून किंवा टायटलवरून तुम्ही ओळखलेच असेल की आज आपण इथं कोणती रेसिपी बनवत आहे. आणि हो, ही जी रेसिपी आहे ना, तर या रेसिपीने तुम्हाला अजिबात कोणताही त्रास होणार नाही, कारण ही रेसिपी आहे आपली घरच्या घरी, म्हणजे घरच्या तुम्हाला तर माहितीच की घरच्या खाण्याने अजिबात कोणताही त्रास होत नाही. तर त्यासाठी ना मी लहानांपासून तर मोठ्यापर्यंतसाठी तुम्ही सगळ्यांसाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर सर्वात आधी आपण इथं पाहिलं असेल की तर मी काही ना आंबे घेतले आणि ते आंबे आहे ना तर मिठाच्या पाण्यामध्ये मी स्वच्छ असे धुवून घेतात. तुम्हाला तर माहितीच आहे की रस्त्यावरती आंबे विकायला असतात, त्याच्यावरती धूळ वगैरे खूप असे बसलेले असतात. त्याच्यासाठी ना मिठाच्या पाण्याने धुवून घेतले. त्याच्यासोबतच तुम्ही काय केले, कॉटनच्या कपड्याने सर्व काही आंबे आहे ना ते तुम्ही पुसून घेतले. इथे ना मी काय करते, आंब्याचा ना पूर्ण असं पल्प काढून घेते. तर ही ना आंब्यापासून खूप छान अशी आईस्क्रीम तयार होणार आहे. तर ही रेसिपी आहे ना तर खूप सोप्या पद्धतीने ही तुम्हाला सांगू का, छोटी मुलंही बनवू शकतात आणि एवढी इझिली ही रेसिपी आहे बनवत. आता तुम्ही त्या पाहिलं असेल की आपलं जे फल काढून घेतलं आहे ना तो मिक्सर जारमध्ये इथे ॲड केलं आहे. आता ह्याला मी इथे प्युरी म्हणजे पेस्ट अशी तयार करून घेतली. ते कशा पद्धतीने घेतली, ह्याच्या ना गाठी वगैरे ठेवायच्या नाही, तर एकदम पेस्ट अशी करून घ्यायची. इथं मी घेतलेलं आहे व्हिप क्रीम. तर ही जी व्हिप क्रीम आहे ना त्याला मी पूर्ण मेल्ट होऊन गेली, म्हणजे पूर्ण ना असं पातळ होऊन गेले. त्याला काय करायचं, या चमच्याच्या साह्याने असं फेटून घ्यायचे. तर जोपर्यंत आहे ना थोडंसं असं गडद होत नाही तोपर्यंत. तर इथे ना मी शुगरचा वापर न करता इथे मी रेसिपी बनवली आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवली. तिला काय थोडंसं जवळपास ना 2 ते 3 मिनटं लागतात, ही तर एकदम फेटून तयार झाली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, जे आपण फल आहे ना मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेलं आहे ते आता इथं आपण ॲड करून घेऊया. आणि फलमध्ये ना दूध वगैरे टाकायचं नाही, फक्त फलच आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. तुम्ही बघायला असेल की आपण आहे ना फल जे आहे तर व्हिपक्रीममध्ये ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला जर गोड हवं आहे, कारण व्हिपक्रीम जी असते ना ती गोड असते, तर तुम्हाला आणखीन जर गोड हवं आहे असेल तर तुम्ही काय करा, मिल्कमेड जे असतं ते तुम्ही ते घेऊ शकता. नसेल तुम्ही तर काय करा, शुगर पावडर जे असते ते इथं ॲड करू शकता आणि त्याच्यासोबतच ना थोडंसं मिल्क पावडरही घेऊ शकता, कारण टेस्ट त्याने खूप छान येते. पण इथे मी काय केले, एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम ही रेसिपी ना खरंच खूप छान बनणारी अशी मी त्या रेसिपी बनवलेली आहे. आणि खरंच मी ना टेस्ट केल्याच्या नंतर घरच्यांनाही आपल्याला कळत नाही की अशाच पद्धतीने ही घरी बनवू शकतो, कारण आपण काय करतो, काही गडबडीत जातो मार्केटमध्ये घेऊन येतो आणि काय होतं नंतर घसा दुखतो, सर्दी वगैरे व्हायचा त्रास होतो. तर आपल्याही घरच्या घरी अशा पद्धतीने एकदम हेल्दी अशी जर रेसिपी बनवतो तर आपल्या घरच्यांसाठी खरंच ना खूप छानच नाही का. तर आपण तुम्ही त्या पाहिल्या असेल की आपण काय केले, सर्व काही मिश्रण एकसारखं करून घेतले आणि थोडंसं ना वरून काय केलं, छोटे छोटे असं बाईट्स येण्यासाठी ना आणि तर काय केले, आंब्याचे जे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ते तुम्ही ॲड केले. आणि तुम्ही पाहू शकता तिथे ना तर हे जे कलर आहे ना तर नॅचरल कलर आहे, तुम्ही अजिबात कोणताही कलरचा वापर केलेला नाही आहे. आणि ज्या मिक्सर जारमध्ये ना थोडंसं पल शिल्लक राहिलं होतं ना त्याच्यामध्ये दूध ॲड केले आणि जी थिंकिंग जी आहे ना ते व्यवस्थित करून घेतली. जी कन्सिस्टन्सी आहे ना एकदम अशी परफेक्ट जमून घेतली की, म्हणजे आईस्क्रीम जमण्यासाठी जेवढं आपल्याला हवं आहे त्याच पद्धतीनुसार मी काय केलं तर दुधाचा जवळपास ना अर्धा कप इथं मी वापर केले. तर जशा पद्धतीने इथं मी घेतले आणि तशाच पद्धतीने करा की आपली जी आईस्क्रीम आहे ना सेट व्हायला पण लगेच सुरुवात होते. तर तुम्ही तर पाहिलं असेल तर छोटा डबा घेतला आणि डब्यामध्ये थोडंसं ना बटर पेपर जे आहे तिथे काय केले, गोल्ड राऊंड शेपमध्ये कट आतल्या साईडमध्ये ॲड केले. आणि दुसरी गोष्ट ना डब्याच्या साईजनुसार इथं मी काय केलं, बटर पेपर कट करून गोल्ड राऊंड शेपमध्ये ॲड केलं, जेणेकरून
आपली जी आईस्क्रीम आहे इझिली निघेल. त्याच्यानंतर पाहिलं असं की वरचाही मी काय केलं आहे छोटंसं ना बटर पेपर इथं लावून आहे ना झाकण लावून ठेवून दिले जवळपास 8 ते 9 तासासाठी. तर आपली ना मँगो आईस्क्रीम खरंच खूप म्हणजे एकदम सेफ झाली आहे. आणि मी झाकण लावून तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपली म्हणतो ना मँगो आईस्क्रीम एकदम रेडी झाली आहे. तर सुरूच्या साह्याने तुम्ही काढून घेतली आणि आपली आईस्क्रीम आहे ना तर तुम्ही त्या पाहिलं असेल की ही जी कवर आहे ते एकदम इझिली निघालेलं आहे. तर साईडची जी खालची जी बाजू बटर पेपर आहे तो पण काढून घेतला आहे, वरचाही काढून घेतला आहे. तर तुम्ही इथं पाहिलं असेल की खूप छान निघलेलं आहे. याला मी कट करून घेतलेले आहे. तर इथं काय खरंच ना मस्त अशी रेसिपी बनलेली आहे. तर तुम्हाला ना ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि हे जे ना गोल्डन शेपमध्ये कट करून थोडंसं ना बदाम आणि पिस्ता तुम्ही ॲड केलेला आहे. तर आपल्या घरच्यांसाठी ना खरंच ही रेसिपी खूप छान आहे. आणि हो कमी वेळात बनणारी इतकी छान रेसिपी. आणि हो उन्हाळा जायच्या अगोदर ही रेसिपी बनवून घ्यायला तुम्ही ना आंब्यानंतर वर्षातून एकदाच खायला मिळतात. अशी रेसिपी बनवल्यानंतर खूप छान वाटतं आणि आपल्या घरच्यांनाही बनवून द्यायला खूप छान वाटतं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा. आणि हो आपल्या चॅनलला जेवढं तेवढं शेअर करायला विसरू नका.